मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान, या अभियानाचं काम तुम्ही सगळेजण करत आहात. आपल्या शाळेची माहिती भरत आहात. काहींनी माहिती पूर्णही केली असेल, फायनलाइज सुद्धा केली असेल. पण जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता तुम्हाला सतावतोय तो म्हणजे तुमच्या शाळेतील जुन्या मुख्याध्यापकांचंच नाव तिथं तुम्हाला माहिती भरताना दिसत आहे. सध्याच्या मुख्याध्यापकांचं नाव तुम्हाला दिसत नाही आणि ते बदलायचं कसं याबाबत तुम्हाला अजिबात काही माहिती मिळत नाही किंवा कोण मार्गदर्शन करत नाही. पण मित्रांनो, हे बदलायचं कसं किंवा जुन्या मुख्याध्यापकांचं नाव बदलून आपल्या आत्ताच्या कार्यरत मुख्याध्यापकांचं नाव कशा पद्धतीनं तिथं फ्लॅश करायचं किंवा तिथं भरायचं याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून अतिशय पटकन आणि थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो, अजूनही तुमच्यापैकी कोणी माहिती भरत असताना काही तुम्हाला अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ मोबाईलद्वारे कशी माहिती पटकन भरता येईल हा व्हिडिओ आणि नंतर तुम्हाला दिलेला हा दुसरा एक व्हिडिओ, या दोन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला माहिती भरताना कोणती अडचण येणार नाही. भरपूर व्ह्यूज झालेले आहेत या दोन्ही व्हिडिओला. याला बघितला तर जवळजवळ 30,000 व्ह्यूजच्या जवळ झालेला आहे आणि हा सुद्धा 4,000 व्ह्यूजपर्यंत गेलेला आहे मोबाईलद्वारे. तर हे दोन्ही व्हिडिओ नक्की पहा. खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहोत. चला आज पाहूया मुख्याध्यापकांचं नाव अपडेट कसं करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, आपल्याला आपल्या केंद्रप्रमुखांचा लॉग इन ID आणि पासवर्ड माहिती असला पाहिजे किंवा त्यांच्याकडून तुम्हाला एक काम करून घ्यावं लागेल, ते म्हणजे तुमच्या शाळेचा पासवर्ड रिसेट करून घ्यावा लागेल. तो कसा करायचा बघा, पहिल्यांदा मी इथं स्कूल पोर्टलवर जातोय. स्कूल पोर्टलवर गेल्यानंतर केंद्रप्रमुखांनी कोणतं काम करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. मग ते त्यांच्याकडून घ्या किंवा तुम्ही ते स्वतः करू शकता. हे बघा, इथं स्कूल पोर्टलवर मी गेलेलो आहे. स्कूल पोर्टलवर गेल्यानंतर आता इथं मला केंद्रप्रमुखांचं लॉग इन करायचं आहे. जो केंद्रप्रमुखांचा युजर ID आहे तो मी इथं टाकतो आणि पासवर्ड जो आहे तोही टाकून इथं केंद्रप्रमुखांच्या स्कूल पोर्टलला म्हणजे केंद्रप्रमुखांच्या लॉग इनने मी स्कूल पोर्टलला इथं लॉग इन करत आहे. बघा, केंद्रप्रमुखांच्या लॉग इनला झाल्यानंतर एवढ्या 3च टॅब त्यांच्याकडे दिसत आहेत. इथं बघू शकता तुम्ही एवढ्या. आता याच्यातून आपल्याला काय करायचं बघा, इथं त्यांच्यासाठी माझी शाळा सुंदर शाळा हे सुद्धा त्यांच्याकडे टॅब आलेले आहे. म्हणजे ते कोणत्या केंद्राचं काम करणार आहे ते इथून त्यांनी सिलेक्ट करायचं आहे इव्हॅल्युएशन करण्यासाठी. कारण याच केंद्राचं काम मिळणार आणि दुसरं केंद्र इथून त्यांनी सिलेक्ट करायचं आहे. त्यांना इथं तालुक्यातली सगळी केंद्र आहेत. त्याबाबत आपण नंतर बघू. आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड रिसेट कसं करायचं ते पहिल्यांदा बघूया. तर बघा, इथं फायनलाइज डाटा या पहिल्या टॅबवर क्लिक करा. इथं केल्यानंतर परत एक दुसरं पेज ओपन होईल जे आपल्या शाळेचं असतं त्याप्रमाणे. आता इथं शाळेंची नावं दिसण्यासाठी काय करायचं बघा, इथं इयरचा एक चौकोन आहे, सिलेक्ट इयर. इथून पहिल्यांदा वर्ष निवडायचं 23-24. बघा, इथं मी निवडतो सन 2023-24. वर्ष निवडल्याबरोबर या केंद्रातल्या सगळ्या शाळा इथं दिसायला लागलेल्या आहेत. जेवढ्या शाळा म्हणजे माध्यमिक असो किंवा प्राथमिक असो, या एवढ्या शाळा इथं दिसायला लागलेल्या आहेत. आता तुम्ही बघाल तर इथं माझी शाळा जी आहे इथं दिसते तुम्हाला. बघा, इथं मी शाळेचे तुम्हाला इथं हायलाईट करून दाखवते. ही माझी शाळा आहे आणि या शाळेचा मला माझ्या मुख्याध्यापकांचं नाव येत नाही. जुन्या मुख्याध्यापकांचं नावच तिथं आहे. तर आता नवीन मुख्याध्यापकांचं नाव आणण्यासाठी मला काय करायचं आहे, मला पहिला पासवर्ड रिसेट करायचा आहे. आता पासवर्ड रिसेट करण्यासाठी काय करायचं बघा, इथं हा जो छोटा चौकोन आहे या छोट्या चौकोनात टिक करायची आणि वरच्या बाजूला रिसेट पासवर्ड आहे तिथं क्लिक करायचं. बघा, करून दाखवतो मी तुम्हाला. इथं माझ्या शाळेच्या समोर बरोबर शाळेचं नाव मी इथं घेऊन या छोट्या चौकोनात टिक केली आधी, म्हणजे शाळा सिलेक्ट झाली. आता पेज खाली घेऊन इथं तुम्हाला रिसेट पासवर्डचं बटन दिसत असेल बघा, रिसेट पासवर्ड, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती मी आता क्लिक करतो म्हणजे माझ्या शाळेचा पासवर्ड काय होणार आहे, रिसेट होणार आहे. बघा, रिसेटवर मी क्लिक केलं, मेसेज आलेला आहे, पासवर्ड रिसेट सक्सेसफुली. आता पासवर्ड रिसेट झाला म्हणजे काय, जो डिफॉल्ट पासवर्ड असतो पहिल्यांदा आपण लॉग इन करताना येतो तो डिफॉल्ट पासवर्ड आता माझ्या शाळेचा झालेला आहे. तो कोणता आहे तो एकदा इथं मी दाखवतो तुम्हाला, तो लिहून घ्या किंवा याचा फोटो काढा. हा पासवर्ड तुमच्या शाळेचा होतो जेव्हा तुम्ही केंद्रप्रमुख लॉग इननी रिसेट करतात तेव्हा, किंवा कोणी रिसेट कराल तेव्हा हा पासवर्ड होतो. गेस्ट 123 एक्सक्लेमेटरी मार्क @ आणि हॅश, हे 3 चिन्ह आणि 123 असा हा पासवर्ड होतो. यातले G कॅपिटल असतं. हा पासवर्ड आता टाकून पहिल्यांदा आपण तुमच्या शाळेला लॉग इन करायचं आणि आपोआप तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव बदलायची तिथं सुविधा मिळते. बघा, इथून आता मी हे केंद्रप्रमुखांचं लॉगआउट करतो. केंद्रप्रमुखांचं लॉगआउट करून आता मी माझ्या शाळेचं लॉग इन करणार आहे. बघा, इथं मी शाळेचं लॉग इन करण्यासाठी आता मी माझ्या शाळेचा इथं काय करतो, UDIS नंबर एंटर करतो. ठीक आहे, माझ्या शाळेचा इथे एंटर केलेला आहे. आता माझा पासवर्ड रिसेट झालेला आहे. त्यामुळे मी आता मगाशी दाखवलेला कोणता पासवर्ड टाकणार,
हे बघा, हा पासवर्ड मी इथं टाकणार आहे. ओके, G कॅपिटल GUEST 1 2 3 एक्सक्लेमेटरी मार्क @ आणि हॅश हे टाकलेलं आहे. नेहमीप्रमाणे जो कॅप्चा आहे तो एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करतो बघा, BCD9 कॅप्चा एंटर केला. आता लॉग इनवर मी क्लिक करतो. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर काय झालेलं आहे बघा, हे मी इथं घालवतो नो थँक्स करून. प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू. आता हीच विंडो प्रत्येकाला येते जेव्हा तुम्ही डिफॉल्ट पासवर्ड टाकून लॉग इन करता. इथं काय करायचं बघा, आता इथं हेडमास्टराचं नाव टाकायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आणि आत्ता तुम्हाला नवीन पासवर्ड 2 वेळा टाकून कॅप्चा टाकून अपडेट करायचं आहे. म्हणजे तुमचं पासवर्डही बदलणार आहे आणि नवीन मुख्याध्यापकांचं नावसुद्धा इथं येणार आहे. चला तर हे करूया आपण पटकन. इथं आता मी माझ्या मुख्याध्यापकांचं पहिल्यांदा नाव एंटर करणार आहे. ओके, बघा तुम्ही इथं बघू शकता, खूप महत्त्वाची माहिती आहे. बरेच मला या बाबतीत मेसेज आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत व्हिडिओमध्ये की आम्हाला आमच्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव बदलायचं. ठीक आहे, आता मी इथं त्यांचा मोबाईल नंबर एंटर करतोय. ओके, मोबाईल नंबर एंटर केलेला आहे. आता न्यू पासवर्ड मला करायचा आहे इथं, जो की काही असेल, तुमचा आधीचा जरी परत ठेवला तरी चालू शकतो. ठीक आहे, इथं आता मी न्यू पासवर्ड इथं माझा जो आहे तो मी इथं बनवतो आहे. मी जुनाच ठेवतोय. मला फक्त मुख्याध्यापकांचं नाव बदलायसाठी इथं पासवर्ड रिसेट करावा लागला होता. गेस्टनं मी लॉग इन केल्यानंतर मला ही विंडो मिळालेली आहे. ही विंडो मिळाल्यानंतर मी मुख्याध्यापकांचं नाव, मोबाईल नंबर टाकलेला आहे, नवीन पासवर्ड 2 वेळा टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. अपडेटवर क्लिक करतो. आता अपडेटवर क्लिक केल्यानंतर थोडं ह्याला 1 ते 2 सेकंद जातो. जेव्हा अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल तेव्हा तुम्ही नवीन पासवर्डने लॉग इन करायचं आणि तुम्ही बघू शकता की तिथं मुख्याध्यापकांचं नाव बदललेलं असणार आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला पहिल्यांदा जे मुख्याध्यापकांचं जुनं नाव येत होतं ते दाखवायला पाहिजे होतं. तिथं दीपक चव्हाण असं नाव येत होतं. आता हे जे नाव तुम्ही बघताय कृष्णाजी गावडे, हे नाव आलं का मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ही प्रोसेस थोडीशी, हे असं झाल्यानंतर हे थोडंसं तुम्ही थांबायचं आहे. जोपर्यंत अपडेट सक्सेसफुली मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला मेसेज आलेला आहे. यासाठी मला 2 ते 3 मिनटं थांबावं लागलं. तोपर्यंत मी व्हिडिओ पॉज केला होता. इथं बघू शकता अपडेटेड सक्सेसफुली, प्लीज लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड. म्हणजे आता हा माझा पासवर्ड आता अपडेट झालेला आहे. मुख्याध्यापकांचं नावही टाकलं होतं, मोबाईल नंबर आणि नवीन पासवर्ड 2 वेळा टाकून सगळं मी केलं होतं. बघूया आता मी या नवीन पासवर्डने, म्हणजेच मी जुनाच केला होता त्याने लॉग इन करतो आणि तुम्हाला बदललेलं नाव सांगतो. आधी दीपक चव्हाण असं नाव होतं, आता बदलले काय पाहूया. त्यासाठी आता मला काय करावं लागेल, माझ्या नवीन पासवर्डने इथं लॉग इन करावं लागेल. त्यासाठी मी परत एकदा माझा UDIS नंबर इथं एंटर करतोय. ओके, आता नवीन पासवर्ड जो मी बनवलेला आहे तो इथं मी टाकतोय. त्यानंतर आहे तो नेहमीप्रमाणे कॅप्चा. मी तुम्हाला अत्यंत सोप्या आणि सुंदर शब्दात माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या व्हिडिओला जे सबस्क्राईब करतात ते तर आहेतच, पण जवळजवळ 70% लोक असे व्हिडिओज माझे पाहतात की ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. तर मला त्यांना विनंती करायची आहे की जर मित्रांनो तुम्ही एवढे 70% लोक न सबस्क्राईब करता माझे व्हिडिओ पाहतात, तर तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही माझी सबस्क्राईबची संख्या वाढल्यामुळं प्रेरणा मिळेल आणि चांगले व्हिडिओ देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. शिवाय व्हिडिओजला लाईकसुद्धा करा. चला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर मी क्लिक करतो. आता इथं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की दीपक चव्हाण असं नाव येत होतं. आता इथं तुम्ही बघू शकता की माझ्या शाळेचं इथं नावाच्या ठिकाणी कृष्णाजी गावडे असं नाव बदललेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी माझ्या मुख्यमंत्री शाळेचा डाटा आधी फायनलाइज केलेला आहे. म्हणजे सगळे फोटोज, हे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी, खाली घेऊन बघा, सगळे फोटोज आणि माहिती मी भरलेली आहे. आणि हे भरून सेव्ह करून फायनलाइज केल्यानंतर, आता इथं फायनलाइज सेव्ह बटन गेलं आहे कारण मी फायनलाइज केलं आहे. हे केल्यानंतरच हे मुख्याध्यापकांचं नाव बदलण्याचा कार्यक्रम मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. तोपर्यंत केलं नाही. तुम्ही सुद्धा असंच करा. आधी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचे सगळे फोटोज, PDF आणि माहिती अपलोड करा, डाटा सेव्ह करून फायनलाइज करा आणि मगच हे मुख्याध्यापकांचं नाव बदलण्याचा कार्यक्रम करा. कारण का सांगतो, समजा एन प्रकारे समजा तुमचा पासवर्ड अपडेटच झाला नाही, काही नेटचा प्रॉब्लेम वगैरे या सगळ्या गोष्टीमुळं, आणि तुम्हाला मग लॉग इनही व्हायचं नाही आणि तुम्हाला
सगळंच व्हायचं नाही. त्यामुळे आधी हे फायनलाइज करा, नंतर हे नाव बदलण्याचा प्रयत्न करा. किंवा चांगल्या जर तुमच्याकडे सुविधा असतील, लगेच आता करणार असाल तर तुम्ही केंद्र लॉग इनने पहिल्यांदा पासवर्ड रिसेट करा आणि नवीन पासवर्डने गेस्टने लॉग इन होऊन तुम्हाला तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव बदलता येणार आहे. पासवर्ड परत एकदा पहा, हा तो पासवर्ड असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती. माझ्या शाळेचं तुम्ही जर मागच्या व्हिडिओ जर बघितलात, जो मी मगाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवले हे, यातला कोणताही व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की तिथं माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव हे वेगळं आहे आणि इथं आता मी बदललेलं हे नाव तुमच्यासमोर इथं नवीन मुख्याध्यापकांचं नाव आलेलं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक शेअर करा. आणि जे 70% लोक आहेत जे विदाऊट सबस्क्राईब करता माझा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना मनापासून विनंती आहे की मित्रांनो, तुम्हाला 1 सेकंद लागणार आहे हे करायला, पण मला पुढं भरपूर वर्ष काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.